मिस्टर राजकुमार आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर सागर. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला एक आम्ही संधी निर्माण झाली होती, ती संधी गमावली आहे माऊली स्पोर्ट्स आमने या संघानं. राजकुमार माघारी परतला असता. या दरम्यान सन्माननीय गणेशजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी गणेशदादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. एक सुवर्ण संधी ज्यावेळेस तुमच्या समोर निर्माण होत असतात, त्या संधीचा जर तुम्हाला फायदा घेता येत नसेल तर या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला मात्र याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. पहिला चेंडू निर्धाव सुंदर गोलंदाजी सागरच्या माध्यमातून. खरं तर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान माऊली स्पोर्ट्स आमनेच्या सागरनं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय. काय कामगिरी केली, अष्टपैलू खेळाडू कसा असावा, संघासाठी योगदान कसं असावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यानं केलेल्या भरीव कामगिरीतून आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, चेंडूला वेग आहे. बॅट्समनला वाटलं की चेंडू उसळेल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळेल आणि शॉर्ट ऑफ पूल करण्याचा आपल्याला जो काही प्रयत्न आहे तो मात्र सक्सेसफुली त्याचा अटेम्प्ट आपला राहील. यावेळेला पंजाब अब्दुल्ला सर बाकीच्या खेळाडूंना इन्स्ट्रक्शन देताना आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जय भोलेनाथ क्रिकेट संघ ज्या प्रमाणे ज्या फॉर्म मध्ये आपण पाहिला होता आणि त्याच फॉर्म मध्ये आपण माऊली स्पोर्ट्स आमने संघ देखील पाहत आहोत. परंतु या दोघांमधलं हे द्वंद्व, हे फाईट इतकी टफ होईल की बघण्यात मजा येईल. यावेळेला फुल टॉस बॉल त्याचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडूने गाठली उंची आणि कोणतीही चुकी नाही. दोन सलग निर्धाव चेंडू नंतर संदीपच्या रूपानं पहिला झटका आमनेपाडा संघाला. या वेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीच कडा घेतली, चेंडू वंडीक मध्ये गेला पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रातल्या एका धावेनं या क्षणाला आमनेपाडा या संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलंय. 4 चेंडू 1 बाद 1 धावा. आणि या वेळेला ही निराशाजनक सुरुवात संपूर्ण स्पर्धेदरम्यान पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते, ती जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीनं. अप्रतिम बॉलिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक जी ताकद मिळते पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये, ती ताकद सागरच्या माध्यमातून वारंवार आपल्याला दिसत असते आणि त्याच ताकदीला आपल्या समोर सादर करताना यावेळेला शॉर्ट लेंथ वरचा चेंडू होता. अकुट टप्प्याचा चेंडू त्याला पुल करण्याचा प्रयत्नही झाला, मात्र तो अयशस्वी. अप्रतिम बॉलिंग. 5 चेंडू मध्ये तमाम प्रेक्षक वर्गाचं मन जिंकून घेतलंय ते सागर यानं आणि समोरच्या आमनेपाडा संघाला अक्षरशः जखडून आणि बंदिस्त करून ठेवलंय. अप्रतिम बॉलिंग. यावेळेला बंटीला काही प्रकारचा चेंडू उमगत नाहीये. अप्रतिम स्पेल. हे जे 6 चेंडू आहेत ज्यावर केवळ 1 धाव निघाली आहे, या 6 चेंडूंचा विचार करायला वेळ मिळेल की नाही हे बघणं रंजक ठरणार आहे. ही मैत्रीपूर्ण लढत जीवानिशी लढली जाते, कारण यातला विजेता संघ
आजच्या या संपूर्ण स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहे आणि ज्याला टायटल विनिंगच्या ध्येयासाठी आपण या स्पर्धेत उतरलो त्या दिशेने जर पाऊल टाकायची असतील, वाटचाल करायची असेल, तर मग मात्र हे आलेलं मधलं जे ठिकाण आहे ते मात्र व्यवस्थितरित्या पार करावं लागणार आहे. अप्रतिम बोलिंग सागरच्या माध्यमातून कर्णधारानं ज्या ज्या वेळेला सागरवर विश्वास दाखवलाय, मग ते बॅटिंग झोन असो, फिल्डिंग झोन असो, विकेट किपिंग असो किंवा मग बोलिंग झोन असो, त्या प्रत्येक फील्डमध्ये, त्या प्रत्येक झोनमध्ये सागरनं आपल्याकडून 100 नाही तर 101% संघासाठी दिलेले आहेत. आणि त्याच 101%चा परिपाक म्हणजे माऊली स्पोर्ट्स आमने या क्षणाला या स्तरावर क्वार्टर फायनलची मॅच खेळतोय. अप्रतिम बॉलिंग, कोणावर तितकं कौतुक, कारण की समोर संदीप आहे. संदीप होता जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाकडून सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज. समोर राजकुमार आहे, नंतर आला बंटी. या दिग्गज खेळाडूंसमोर देखील सागरनं आपली लाईन लेंथ चुकू दिली नाही. आपलं टेम्परामेंट कायम ठेवलं, आपला फॉर्म कायम ठेवला, आपल्या कामगिरीमधलं सातत्य त्यानं कायम ठेवलं आणि त्याचबरोबर समोरच्या गोलंदाजांची भंबेरी उडवण्याची जी आपली पद्धत आहे, आपलं जे तंत्र आहे, ते तंत्र, ती टेक्निक त्यानं मात्र कायम ठेवली. आणि ज्याला आपल्या फॉर्मवर कायम राहता येतं, आणि त्याला मात्र यश संपादित करता येतं. यावेळेला दोनही पंच आपल्याला भूमिकेत दिसतील. अब्दुल्ले सर असतील स्ट्रायकर पंच मुख्य पंचांच्या भूमिकेत, त्यावेळेला आणि दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व योगेशजी पाटील. यावेळेला राजकुमार आहे स्ट्राईकला. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये थोडा ताणतणाव होतच असतो. या वेळेला मात्र फुलल्यांचा चेंडू, त्याला तटवलं सरळ दिशा, नक्षत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. अगदी त्याच पद्धतीनं सुरुवात केली आहे गोलंदाज किरण यानं, ज्या पद्धतीनं सागरनं सुरुवात केली होती. आणि आम्नेपाडा संघाला आता मात्र एकेका धावेसाठी झुंजवलं जात आहे, तरसवलं जात आहे आणि फलंदाजांना हात खोलण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली जात नाही. मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये असता, जेव्हा तुम्ही विजयाचं जुनून मनामध्ये घेऊन मैदानात उतरत असता आणि आत्मविश्वासाच्या गगनपंखांना सोबत घेऊन भरारी घालण्यासाठी तुम्ही तयार असताना, त्यावेळेस तुमचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे याचा विचार केला जात नाही, तर तुमच्या कामगिरीला येणारं तुमच्या आत्मविश्वासाचं बळ समोरच्याला सातत्यानं नेस्तनाबूत आणि उद्ध्वस्तच करतं. हे मात्र यावेळेला पाहायला मिळतंय. आमनेपाडा संघाला सध्या 7 चेंडूंमध्ये जखडून ठेवलंय, बंदिस्त करून ठेवलंय. ते मात्र आमने संघाच्या गोलंदाजांनी. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत. एक सुंदर सापडलेला लय आहे, सूर आहे आणि जो ताल आहे, त्या लय, सूर आणि तालाला एकत्रितपणे नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. या षटकातला किरण याचा पुढचा चेंडू. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल्ड होतोय का नाही, संधी सुटली जातीये, बंटीला जीवदान दिलं जात आहे आणि हा एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गडी बाद झाला असता, आणखी एक डॉट बॉल गेला असता, उगी एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या होतीये ती केवळ आणि केवळ 3 धावा. 1 बाद 3 धावा. पुन्हा स्ट्राईकला आहे राजकुमार. कर्णधार गणेशने सांगितलं होतं की आमचा ट्रम्प कार्ड आहे. या स्पर्धेदरम्यान त्याची बॅट तळपली नसली तरी ऐन महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत, परंतु त्या अपेक्षांवर आतापर्यंत राजकुमार आपल्याला खरं उतरताना पाहायला मिळाला नाही. पण असं म्हणतात की एका ग्रेट प्लेअरची निशाणी असते, संघ जेव्हा अडचणीत असतो, संघाला जेव्हा खरी गरज असते आणि बाकीचे सगळ्यांनी आपली शस्त्र जेव्हा ठेवलेली असतात, तेव्हा सेनापतीनं समोर जाऊन ती लढाई लढायची असते. आणि यावेळेला सेनापतीची भूमिका राजकुमार योग्य रीतीनं पार पाडतो किंवा नाही, हे बघणं ठरणार आहे महत्वाचं. या वेळेला सेनापती लिडिंग ऑन द फ्रंट आणि चेंडू निघून गेला. राजकुमार स्टाईल षटकार. द्यायचं आहे व्हॉलंटियर्स.
8 चेंडूंचा चाललेला संघर्ष आता मात्र संपण्याच्या मार्गावर आहे का, असंच याचं विश्लेषण करावं लागेल. संघाची पडझड चालू असताना एक एक धावांसाठी तरसत असताना ज्या राजकुमारकडे आमनेपाडा संघाच्या समर्थकांनी डोळे लावले होते, प्रतीक्षा करत होते की राजकुमारच्या बॅटमधनं मोठे फटके कधी येतील. तिसऱ्या चेंडूवर, दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. ही जी झालेली सुरुवात आहे तिचा अंत होतो की हीच सुरुवात असेल आणि यापुढे पुन्हा या मॅच मध्ये आमनेपाडा संघ कमबॅक करेल. ही निशाणी आहे का, हे इंडिकेटर आहे का, हे निर्देश आहे का, हे बघणं महत्वाचं ठरेल. या वेळेला चेंडू लेग स्टंप, आउट ऑफ द लेग स्टंप लाईनला पिच झालाय आणि मग तो मध्ये मिडल स्टंप पर्यंत ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला. त्याला जोरदार फटक्याने प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता राजकुमारच्या कडनं, मात्र तो यशस्वी. वेलकम बॅक म्हणता येईल बॉलर किरणच्या माध्यमातून. या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवर किरण यानं खर्च केल्या त्या 8 धावा. एक षटकार गेलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 9. या वेळेला लो फुल टॉस, त्याला दिली दिशा. उत्तम क्षेत्ररक्षण, झेल काही होऊ शकलं नाही, पण निश्चित संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्यात. याला म्हणतात डेडिकेशन, याला म्हणतात समर्पण. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय की आज या संघामध्ये किती आत्मविश्वास दुणावला. या मॅच मधलं वातावरण किती गरम असेल आणि या वातावरणातला हा गरमीपणा खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण लढतीत आहे, हे विसरू नका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या होतीये, माफ करा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या संघाची धावसंख्या 1 बाद 10 धावा, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला आहे बंटी. 3 चेंडू आणि वैयक्तिक 1 धाव या धावसंख्येवर खेळतोय. एक संघर्ष चालला बॅट अँड बॉलचा, त्यातल्या त्यात बॅट मात्र सध्या संघर्षाच्या वातावरणात आपल्याला मैदानावर दिसते. मोठा फटका एक आलाय तो राजकुमारच्या बॅटमधनं. बाकीच्या सगळ्या चेंडूंवर म्हणजे 10 चेंडूंवर केवळ 3 धावा काढण्यात यश आलंय, 4 धावा काढण्यात यश आलंय. या वेळेला चेंडू पडल्यानंतर पुन्हा खाली राहिलाय. ऑस्टिकच्या बाहेरची लाईन पकडण्यात यश येते किरण याला आणि त्याला माहित आहे जर संघर्षमय खेळीला अजूनही त्याच फॉर्म मध्ये आपल्याला कायम ठेवायचं असेल तर फलंदाजाला आपल्या चेंडू पासून दूर ठेवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमनेपाडा या संघाची धावसंख्या, जय भोलेनाथ आमनेपाडा या संघाची धावसंख्या होतीये ती 1 बाद 10 धावा. केवळ 5च्या सरासरीने धावा निघाल्या. खरं तर पहिल्या षटकामध्ये 1च धाव सागरच्या गोलंदाजीवरती काढता आली आमनेपाडा या संघाला. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा निघाल्या, त्यातला 1 षटकार राजकुमारच्या बॅटमधनं आपण येताना पाहायला मिळाला आपल्याला. खरं तर ज्या आक्रमक खेळीसाठी संदीप, बंटी, राजकुमार यांसारखे खेळाडू आपण बघत होतो, यांसारख्या खेळाडूंना आपण पाहिलंय याच मैदानावर आजच्याच दिवसामध्ये इतके मोठमोठे फटके खेळून इतक्या मोठमोठ्या खेळी साकारणारे हे फलंदाज आहेत. मात्र त्यांच्या त्या संपूर्ण लौकिकाला आजच्या या सामन्यामध्ये कुठेही आपल्याला खतपाणी घालताना या आमने संघाचे गोलंदाज आपल्याला दिसले नाहीत. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर ऋषी. 2 षटकं, संघाची धावसंख्या 10. या धावसंख्येवरून ऋषी होते सज्ज बॉलिंगसाठी. आणि यावेळेला लो फुल टॉस होता, त्याला मात्र दिली उंची आणि तितकंच नेत्र दीपक क्षेत्ररक्षण. परतेल या संघाचा ट्रम्प कार्ड माघारी. राजकुमार निघून जातोय, तंबूत परतोय, बसतोय आणखी एक झटका. अप्रतिम समर्थन आपल्याला पाहायला मिळतंय. आमने संघाचे जेवढे प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत, कारण त्यांना माहित होतं राजकुमार माघारी परतणं म्हणजे समोरच्या संघाची मजबूत भिस्त आपण कोसळण्यासारखी आहे. अप्रतिम बॉलिंग ऋषीनं स्टार्ट केलं. पहिल्याच चेंडूवर गमवावा लागला गडी राजकुमारच्या रूपानं आणि अप्रतिम बॉलिंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते ती माऊली स्पोर्ट्स आमने या संघाकडनं. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर केवळ 10 धावा लगावलेल्या आहेत. आता मात्र आमनेपाडा संघाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, निराशा पाहायला मिळते, नैराश्य पाहायला मिळतंय. कारण
अजूनही संघ सुस्थितीत आलेला नाहीये. स्ट्राईकला आहे बॅट्समन राहुल. या वेळेला राहुलचाही टायमिंग चुकलाय, फटका चुकीचा आहे, परंतु तिथं कोणताही क्षेत्ररक्षक नाही सुदैवानं. एकूण 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 12. आता विचार करावा लागेल, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जे टार्गेट आपण सेट केलं होतं, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माफ करा, टॉस जिंकून आमने संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण जे मागचे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र हात जोडून नम्रतेची विनंती आहे, कृपया तिथं डिस्टर्ब करू नका, कोणत्या प्रकारचं टॉन्टिंग करू नका. आपल्याच गावातली मॅच चालू आहे, आपलीच लढाई चालू आहे. शेवटचे 3-4 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेला आपण जितक्या सुरळीतपणे पार पाडलंय तिला अगदी शांततेतच आपण पार पाडावं. अप्रतिम गोलंदाज आतापर्यंत या षटकातला पुढचा चेंडू ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या वेळेला मात्र जोरदार प्रहार राहुलच्या बॅटमधनं, दिशा चुकीची आहे. घोषित क्षेत्रात चेंडू करतो ट्रॅव्हल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र आता 13 एकावरती 13 धावा. जो एक दबाव टाकला गेला आपल्या माऊली स्पोर्ट्स आमने संघानं, आमनेपाडा या संघावर, त्या दबावाला मात्र अजूनपर्यंत झुगारता आलं नाही. ते जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडाला. अप्रतिम बोलिंग, काय बोलिंगची धार आहे आणि त्या धारेसमोर अक्षरशः नांगी पत्करली आहे ती मात्र जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघानं. परंतु उभारण्याची ताकद आहे, तिथून उभारी घ्यायची देखील ताकद आहे. या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर जरी मोठे फटके आले, या 3 चेंडूवर जरी मोठे फटके आले तरी या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. वेल फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो की जेणेकरून जेव्हा आपल्या संघाचे गोलंदाज करण्यासाठी येतील, बोलिंग करण्यासाठी येतील, तेव्हा मात्र त्या संघातल्या गोलंदाजांकडे देखील तो भरणा असेल, आत्मविश्वास असेल. यावेळेला ट्रॅकर बॉल त्याला तटावलाय, अप्रतिम फटका, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तितकंच आणि डायरेक्ट हिट, गडी होतोय बाद, मिळत केवळ 1 धाव. अप्रतिम, सगळं काही, सारं काही जुळून आलंय. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या, आमनेपाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 for 14, 14 धावा. अजूनही 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूंच्या खेळामध्ये आतापर्यंतच्या झालेल्या 16 चेंडू, या 16 चेंडूंवर परिपूर्ण वर्चस्व गाजवलंय ते म्हणजे माऊली स्पोर्ट्स आमने या संघानं. या षटकातला पुढचा चेंडू ऋषी याचा. या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅट्समनच्या रडारमध्ये नाही. अप्रतिम बोलिंग आणि फलंदाजांवर जे नॅचरल दडपण आहे विशाल, ते दडपण मात्र स्पष्टपणे जाणवलं जात आहे. खरं तर आमने संघानं याच दडपणाचा परिपूर्ण फायदा उचलला, आपले सर्वोत्तम बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि बेस्ट देत असताना त्यामध्ये ते परिपूर्ण यशस्वी ठरले. या डावातला शेवटचा चेंडू सामना करेल बॅट्समन निलेश बंटी. या वेळेला मात्र चेंडूला पुन्हा दिली गेली उंची, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, बसेल शेवटच्या क्षणाला आणखी एक हादरा, धावसंख्या स्थिर रावलेली.
चला, आमनेपाडा संघ लगेचच आपण मैदानात यायचं, आपलं क्षेत्ररक्षण लावायचं, वेळ दवडायचा नाहीये. आमनेपाडा संघ लगेचच. थँक्यू. 18 चेंडू आणि आव्हान असेल आता मात्र 15 धावांचं विजयासाठी. 14 धावा उभारल्या गेल्यात ते जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या मार्फत, आणि त्यांनी आव्हान उभं केलंय माऊली स्पोर्ट्स आमने या संघासमोर. 18 चेंडू आणि 15 धावा एक माफक आव्हान आहे. सरासरीचा हिशोब जर आपण केला सरासरीचा जर विचार केला तर केवळ 5 धावा षटकामागे सरासरी राखावी लागेल. परंतु आमचे स्कोरर मित्रांनी आम्ही जर चर्चा करतोय, जर ज्याप्रमाणे सागरनं बॉलिंग केली होती आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव मोजली होती, अगदी त्याचप्रमाणे जर भेदक मारा पहिल्या षटकात जर पाहायला गेला आणि जो दबाव एक क्रिएट केला होता, जे प्रेशर क्रिएट केलं होतं बॉलरच्या माध्यमातून आमनेपाडा संघावर, त्याच प्रकारचं प्रेशर जर क्रिएट करण्यामध्ये आमनेपाडा संघाचे गोलंदाज जर सक्सेस राहिले तर मग मात्र हे चित्र काहीसं वेगळं असू शकतं. कारण की क्रिकेटचा इतिहास आहे आणि मी असं म्हणणार नाही की ते सातत्यानं घडत राहील, पण एक कोइन्सिडंट देखील आहे की जेव्हा जेव्हा लो स्कोअर मॅचेस राहिलेल्या आहेत तेव्हा तेव्हा लो स्कोअर मॅचेस या सातत्यानं टफ फाईटच्या राहिलेल्या आहेत, आणखी खडतर राहिलेल्या आहेत, कठीण राहिलेल्या आहेत. आणि कमी स्कोअर चेस करण्यामध्ये भरपूर वेळा आपण पाहिलेला आहे की ते अयशस्वी देखील त्याचा पाठलाग राहिलेला आहे. म्हणजे जेव्हा जितक्या जास्त धावा कमी असतात तितकी मॅच टफ होत असते आणि समोरच्या संघाला इथे धावा करणं जड जात असतं. परंतु हे सगळं चित्र, हा सगळा इतिहास आणि आजवर कागदावरची ही सगळी क्षणचित्र बाजूला बदलायची असतील तर मग मात्र माऊली स्पोर्ट्स आमने या संघाला आपल्या गोलंदाजांनी जो फॉर्म दाखवला तोच फलंदाजीमध्ये देखील दाखवणं गरजेचं असेल. कौतुक करेल आजच्या संपूर्ण दिवसभरात माऊली स्पोर्ट्स आमने संघाच्या सागर याचं. अप्रतिम खेळी साकारलेत. बॅटनं त्यांना संघाला पाहिजे तेव्हा, जेव्हा गरज होती तेव्हा तो उभा राहिला. बॉलिंगमध्ये जेव्हा गरज होती तेव्हा त्याने अष्टपैलुत्व दाखवलं आणि यष्टीरक्षण करताना हे अप्रतिम यष्टीरक्षण सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इकडे जर आपण पाहिलं तर तीच परिस्थिती आपल्याला जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडाच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. त्यामध्ये आपण संदीपला बघितलं असेल की राजकुमार बॅटिंगमध्ये सपशेल अपयशी ठरत होता आणि त्यावेळेला संघासाठी बंटी असेल, संदीप असेल, राहुल असेल, ही नौखी फळी मात्र या संघाचा तारणहार ठरत होती. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे टाकलेले आहेत, तेवढ्या ताकदीचे आहेत, तेवढ्या सामर्थ्याचे आहेत आणि विपरीत परिस्थितीला आपल्या बाजून झुकवण्याची क्षमता बाळगणारे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत या मॅचचा निकाल कोणा बाजूने हे सांगू शकत नाही. आव्हान जरी माफक असलं तरी त्या आव्हानाला वाचवायची क्षमता गोलंदाजांकडे देखील आहे आणि त्याच आव्हानाला सहजरित्या पेलायची क्षमता आमने संघातल्या फलंदाजांकडे देखील आहे. हे बॅटल आणखी रंगेल का हे अगदी काही क्षणांमध्ये कळेल. तुर्तास तरी आपण या स्पर्धेमध्ये आनंद घेऊया. उपसरपंच सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा तथा ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या आयोजनातून उभारली गेलेली उपसरपंच चषक सन 2021 पर्व पहिले दिवस दुसरा ही बघत आहोत क्वार्टर फायनल. या वेळेला पहिल्या चेंडूवर केला गेलाय प्रहार. क्षेत्र दाद द्यावी लागेल आर्यन याची. याला म्हणतात डेडिकेशन, याला म्हणतात समर्पण. फक्त मित्रांनो काळजी घ्या, आपल्या जीवाला काही होणार नाही, दुखापत होणार नाही याची देखील काळजी घ्या क्रिकेट खेळत असताना. थँक्यू. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अब्दुल्ले सर तिथे आहेत, योगेश सर तिथे आहेत. दोन रन. ओके. दोन धावा निश्चितच या संघासाठी जवळपास 4 धावांची बचत केलेली आहे ती क्षेत्ररक्षक आर्यन यांच्या माध्यमातून. अप्रतिम. याला म्हणतात, मी म्हटलं ना डेडिकेशन आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत क्रिकेटचं भवितव्य तुम्ही सांगू शकत नाही आणि मॅच मधला आपला जिवंतपणा देखील आपण सोडू शकत नाही. या षटकातला दुसरा चेंडू या वेळेला प्रतिम फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा इनोव्हेशन शॉट. चेंडू निघून गेलाय सीमा पार. दन 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 दनीत षटकार.
या षटकातला पुढचा चेंडू राहुल याचा. यावेळेला स्नूप आउट करण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 38 सर्कल मध्ये चेंडून ट्रॅव्हल केलंय आणि मिळते एक धाव. फॉर व्हॉट? हाईट. ओके. बीमरसाठी हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी आपल्याकडे रिव्ह्यू मागितला गेलाय बॅट्समनच्या माध्यमातून आणि तो रिव्ह्यू आपल्यापर्यंत पोहोचवलाय. अब्दुल्ले सर म्हणजे आपले ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो रिव्ह्यू आलेला आहे. तर 15 धावा आपल्याला डिफेंड करायच्या आहेत, 15 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत आणि त्यामध्ये जर आपण दुसऱ्याच चेंडूवर षटकार खात असू, षटकार देत असू तर मग मात्र आपल्या विजयासाठी ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. ओके, इट्स आउट. फायर डिलिव्हरी. तिसरे पंच आणि त्याचबरोबर संघाचा 12वा खेळाडू यांच्या समक्ष आपण हा निर्णय देत आहोत, कारण की आपण जवळपास 2 ते 3 पावलं क्रीज सोडून पुढेही होतात. ओके सर, थँक्यू. 3 चेंडू 1 बाद 8 धावा. आता विचार करावा लागेल तर दुसऱ्या चेंडूवर तो षटकार आला नसता तर मग मात्र समीकरण आणखी बदललेलं असतं. 3 चेंडू 8 धावा. विजयासाठी अजूनही 15 चेंडू आणि 7 धावांची गरज. या वेळेला एक प्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय मात्र तिथे सीमा पार जाण्यात चेंडूला येतो अडथळा. एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 10. विजयासाठी आवश्यक असतील 5 धावा. अजूनही 14 चेंडू आणि 5 धावांची गरज. जे एक बॅटल आपण पाहिलं होतं मैत्रीपूर्ण लढतीला सुरुवात होत असताना दोनही संघांना या मैदानाचा अंदाज आहे, इथल्या वातावरणाचा अंदाज आहे, खेळपट्टीचा अंदाज आहे आणि त्या अंदाजावर असं वाटलं होतं की दोघांकडूनही ही मॅच एक वेगळ्या उंचीवर जाईल. परंतु तुर्तास तरी सध्या तरी या परिस्थितीमध्ये या सामन्यावर एक हाती वर्चस्व गाजवलंय ते म्हणजे माऊली स्पोर्ट्स आमनी या संघानं. अप्रतिम खेळ, अप्रतिम क्रिकेट. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली. LBW ची झाली अपील आणि पंच अब्दुल्ले सरांनी आकाशात केलंय बोट. गडी मच. या संपूर्ण स्पर्धेचे आमचे प्रणेते, आमचे मार्गदर्शक आणि आमच्यासाठी सदैव आदरणीय असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय गुरुनाथजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असताना आपण व्हा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांचे पिताश्री आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेब. या वेळेला मात्र दिशा भरकटली गेली आहे. एक बोनस स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात ही एक धाव राहुलच्या माध्यमातून भेट केली जाते. ती आमने संघाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 1-1-11. एकावर 1, 11 धावा. आता मात्र विजयापासून काहीसा दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतो आमनेपाडा संघ. या वेळेला सुंदर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, पंचांचं बोट आकाशात आणि गडी होतोय बाद. समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या होते ती 2 बाद, माफ करा 3 बाद 11 धावा. विजयासाठी आवश्यक असतील ते म्हणजे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. हे सामन्याच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्याकडून काय चुका होतात, आपल्याकडून कसल्या चुका झाल्यात याचा जो विचार जेव्हा आपण करतो ना, चिंतनाची वेळ कधीही सगळी वेळ आपल्या हातून निघून गेल्यावरची असते. आणि म्हणून पहिले षटक ज्या वेळेला माऊली स्पोर्ट्स आमने संघाकडून सागरनं टाकलं, त्या पहिल्या षटकामध्ये जे डॉट्स बॉल निघाले 5, एक गडी गमवला आणि धाव निघाली 1. ते पहिलं षटक आमनेपाडा संघाला किती महागडं ठरतंय ते आता उर्वरित धावांवरून आपल्याला दिसतंय. म्हणजे इतकी सुंदर गोलंदाजी झाली, 2 गडी बाद करण्यात राहुलला यश आलं, तरी देखील या सामन्यामधून आपण निसटलो आहोत इथपर्यंतची अवस्था आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्या षटकात आणखी 10 धावा जरी आल्या असत्या तरी वेल फायटिंग आपल्याला पाहायला मिळाली असती. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात होतीये चूक पुन्हा एक बार आणि प्रयत्न पडतील पुरे, कारण क्षेत्ररक्षक मात्र नाहीयेत सावध. बापरे, पहिलं चेंडू आता ही विकेट गेली असती तर काय झालं असतं. मी म्हटलं ना, जर तर या सगळ्या गोष्टी मैदान सोडल्यावर कराव्या लागतात. एकूण 2 धावा, संघाची धावसंख्या 2 न वाढली, धावसंख्या तरी 13, विजयासाठी आवश्यक असतील 2 धावा. जर तर या सगळ्या गोष्टी पवेलियन मध्ये होत असतात. क्रिकेटमध्ये झालं पाहिजे, केलं गेलं आणि झालं आहे, यालाच महत्व आहे आणि ते आता पाहायला मिळतोय. स्कोर इज लेवल नाव 14-14 आणि विजयासाठी एका धावेची गरज. अमनेपाडा संघाच्या आता बॉडी लँग्वेज वरून त्यांनाही कळून चुकलंय नेमकं काय घडणार आहे. जीवतोड मेहनत केली जाते. ते एक सागरचं पहिलं षटक महाग ठरलं आणि यानंतर ज्या चुका झाल्या फलंदाजीमध्ये, त्या सगळ्या चुका या वेळेला या स्पर्धेतून आपल्याला बाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरतात का, हे येणारे चेंडू आपल्याला सांगतील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर राजकुमार. फुल टॉस बॉल, त्याला दाखवलं आसमान. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि चुका चुका आणि चुका, एवढंच मात्र या खेळातून आपल्याला पाहायला मिळतंय. वेल्डन गाईज, वेल्डन गाईज आपल्याला पाहायला मिळतं. मनापासून अभिनंदन माऊली स्पोर्ट्स आमने संघ आणि त्याचबरोबर कौतुक करेल एक सुंदर खेळी साकारणाऱ्या जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांचं. तत्पूर्वी आई गावदेवी स्पोर्ट्स सापे आणि माऊली स्पोर्ट्स आमने दोन्ही संघाच्या संघनायकांनी इकडे यायचंय. फक्त दोन्ही संघाचे संघनायक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. डीजे थांबायचं जरा 2 मिनिटं. या सामन्यातला सामनावीराचा किताब